आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढला गेल्यामुळे प्राजक्ता माळीला हा त्रास झाला आणि त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतोय असं सुरेश धस यांनी म्हटलंय। 2 दिवसांपूर्वी प्राजक्ताने या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती आणि सुरेश धस यांनी जाहीररित्या आपली माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली। त्यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्तानं महिला आयोगात सुद्धा तक्रार नोंदवली आहे। मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्राजक्तानं भेट घेतलेली होती आणि प्राजक्ता संदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी आमदार सुरेश धस यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या वक्तव्यामुळे प्राजक्ता माळी यांना त्रास झाला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ता ताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। प्राजक्ता ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे।